अवनी महाराज समोर ब्रह्मा महाराज मागे
गुरु प्रसादाची थोरी गुरु प्रसादाची थोरी प्रसादाची थोरी गुरु
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तप्तानां तापनाशाय अर्तानाम् अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। ज्ञानिनां सद्गुरवे नमः। गुरुप्रसादाची थोरी महिमा अशी श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा। मी धूपन हानुरे रे सुख अक्षयी घेईरे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदन माय। प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरिपुचा। लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवाहो प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरिपुचा। शिवहर तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर देवे सदा पूजिता। सामां पातु भगवती सरस्वती निशेष जात्यापहा। गुरुप्रसादाची थोरी महिमा अशी श्रेष्ठ भारी प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरिपुचा। पंचाचार करू प्रथमना पंचाचार करू प्रथमना पंचाचार करू प्रथमना
ग्रंथाला पवित्र सच्चिदानंद स्वरूप भगवान सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये संपन्न होत असणारा अखंड शिवनाम यज्ञ श्री वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांची 146वी स्मृती महोत्सव तथा अखंड शिवनाम यज्ञातला 165 वर्ष हा दुग्ध शर्करा योग साधून आज संपन्न होत असणारं प्रसादाचं 11 दिवसीय कीर्तन आहे की नाही. आणि त्या कीर्तनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे वेदांताचार्य शिवाचार्य रत्न विभूषित सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली श्री शतस्तर ब्रह्मी 108 विश्व चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली आणि ज्यांनी या ठिकाणी विना धारण केलेला आहे असे आत्मीय शतस्तर ब्रह्मी 108 शिवचैतन्य सद्गुरु शिवाचार्य माऊली या त्रय गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक जरी आपण झालो तर आपलं कीर्तन संपन्न झालं. कारण एका आचार्यामध्ये मी एका नदीचं दर्शन करतो. एक गंगा आहे, एक यमुना आहे आणि एक सरस्वती आहे. आणि तिन्ही नदीचा आशीर्वाद जर मिळाला आपल्याला तर महासागर व्हायला वेळ लागणार नाही. आज आष्टी नगरीमध्ये संपन्न होत असणारा अखंड शिवनाम यज्ञ म्हणजे हरी आणि हराचं ऐक्य साध्य करणारा हा सप्ताह. या ठिकाणी हरभक्तही आहेत आणि हरिभक्तही आहेत. बरोबर आहे, फरक वेलांटीचा आहे, परंतु हर शब्दाचा आणि हरी शब्दाचा धातू मात्र एक आहे. एक शब्द आकारांत असेल, एक शब्द इकारांत असेल, प्रश्न वेगळा, परंतु दोन्ही शब्दाचा अर्थ मात्र एक आहे. कारण दोन्ही शब्दाचा धातू एक आहे. हरति पापम इति हरः आणि हरति पापम इति हरिही असा हर आणि हराचा मेळावा म्हणजे आजचं प्रसादाचं कीर्तन आहे. ज्यांचं गाथा चिंतन झालं असे हरिभक्त पारायण सीताराम महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. मी त्यांना प्रत्यक्ष गेल्या कार्यक्रमामध्ये पाहिलं होतं, परंतु विचाराच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी अखंड विश्वाला आपल्या लक्ष्मण महाराजांच्या गाथ्याची प्रचिती करून दिलेली. आपला गाथा ब्रह्मवाक्य प्रदान करणारा, आपल्या गाथ्याच्या माध्यमातून चिंतन झालं तर अंतःकरणातली पवित्रता होणार आहे. आपला गाथा जर आपल्याला कळाला तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या वाचनातून या चिंतनातून होते असं प्रतिपादन करणारा ग्रंथ जगामध्ये कोणता असेल तर त्याचं नाव आहे गाथा. लक्षात आलं की त्याचं नाव गाथा. आणि अशा गाथ्याचं चिंतने तदरूपता. हा माणूस तदरूप झाला पाहिजे. माणसाला चिंतनाच्या माध्यमातून धन मिळालं समाधान भेटणार नाही, चिंतनाच्या माध्यमातून पद मिळालं समाधान भेटणार नाही, पण चिंतनाच्या माध्यमातून स्वरूपाची प्राप्ती मिळाली तर जीवनाचं सार्थक आहे. पण फरक असा आहे महाराज, व्यक्ती संसारी असो पारमार्थिक असो
त्याला जन्म चिंतन करण्याकरता दिला, पण त्या व्यक्तीनं चिंतनाच्या ठिकाणी चिंता चालू केली. लक्षात आलं का? जो व्यक्ती चिंतनाच्या ठिकाणी चिंता चालू करतो त्याची चिता व्हायला वेळ लागत नाही. लक्षात आलं का तुमच्या? चिता कुणाची होते हो? मेलेल्या माणसाला चितेवर जाळतात, पण चिंता मात्र जिवंत माणसाला जाळते. आणि म्हणून व्यक्तीनं महान व्हायचं असेल, सुज्ञ व्हायचं असेल, प्राज्ञ व्हायचं असेल, स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर चिंता आणि चिता सोडून द्या आणि चिंतन करा. आणि ते चिंतन ज्या माध्यमातून होतं त्या पदाचं नाव आहे गुरु. शिवहर आज 146वा स्मृती उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. शिवसंत लक्ष्मण महाराज हे वैरागी पुरुष होते आणि वैराग्य धारण करणं म्हणजे इतकं सोपं नाही. वैराग्य धारण करणारे आमचे राजा भर्तृहरी यांना विचारा वैराग्य कसं धारण करता येत. वैराग्य म्हणजे काय तर वेदांतामध्ये वैराग्य शब्दाचा अर्थ सांगितला इहलोक आणि परलोक यामध्ये जे भोग आहेत त्यांच्याबद्दल अनासक्त राहणे म्हणजे वैराग्य. पण भोगांच्या बद्दल असं आहे, माणूस नव्हे या जगातला प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून भोगाच्या दिशेने जात आहे. न्यायानं शरीराचं लक्षण केलं, यत भोगायतनम तदैव शरीरम. जे भोगाचं आयतन आहे त्याला शरीर बनावं, पण हा भोग जर ईश्वराला अर्पण केला तर त्या भोगाचा प्रसाद होतो. याचं प्रतिपादन करणारं तत्व म्हणजे गुरुतत्व आहे. गुरुप्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी. हा गुरुप्रसाद थोर आहे, थोर. आणि नुसता थोर नाही, गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. गुरुचा प्रसाद कसा आहे? श्रेष्ठ आहे. कारण गुरुतत्व हे प्रेय मार्गाने चालणार नाही, तर गुरुतत्व श्रेय मार्गाने चालणार आहे. प्रेय मार्गाने जो जातो तो मनाच्या मार्गाने जातो, आणि जो मनाच्या मार्गाने जातो मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. मनोमार्गाने जो जातो तो तेथे मुकला म्हणजे संपला. जीवन संपण्यासाठी भेटलेलं नाहीये, जीवन पुरुषार्थाची सिद्धी करण्याकरता भेटलेलं आहे. जन्माला आलात ना, एक तर धर्म प्राप्त करा, काम प्राप्त करा, अर्थ प्राप्त करा, आणि शेवटी नस पुनरावर्तते, श्रुती सांगते आपल्याला मोक्ष प्राप्त करा. आणि या चारीपैकी एकही आपल्याला जमलं नाही तर आपला जन्म आणि बकरीच्या गळ्यामध्ये असणाऱ्या स्तनाचा जन्म एकसारखा. आपला जन्म आणि उसाच्या शेतामध्ये जन्माला आलेलं एरंड एकसारखा. ते कुणाच्याच कामी नाही, ना मालकाच्या कामी आहे, त्या पिलांच्या कामी आहे, ना स्वतःच्या कामी आहे. आणि म्हणून पुरुषार्थ सिद्धीसाठी जन्म मिळालेला आहे याची जाणीव करण्याकरता जो आशीर्वाद प्राप्त केला जातो त्याचं नाव गुरुप्रसाद आहे. शिवहर चिंतन असं मांडलेलं आहे की सद्गुरूचा प्रसाद कसा असावा तर एक भक्तीचा प्रसाद आहे, एक वैराग्याचा प्रसाद आहे आणि एक ज्ञानाचा प्रसाद आहे. आता ज्ञानाचा प्रसाद प्राप्त करण्याकरता भक्तीचा प्रसाद आधी घ्यावा लागतो. भक्तीचा प्रसाद न घेता ज्ञानाचा प्रसाद घ्याल, ज्ञान टिकणार नाही. वाघिणीचं दूध घेण्याकरता पात्र कोणतं पाहिजे? बरोबर, सोन्याचं पाहिजे. पण आमच्या हातामध्ये सोन्याची अंगठी घालायला नाही, पात्र कुठून आणावं? बरोबर आहे की नाही? म्हणजे वाघिणीच्या दुधाला जसं सुवर्ण पात्र हवं आहे
तसं ज्ञानाच्या प्रसादाला भक्तीचा प्रसाद हवा. शिवहर भक्ती म्हणजे काय? स तू अस्मिन प्रेम स्वरूपा, प्रेम स्वरूप जी आहे तिला भक्ती म्हणावं. कबीरजी एका ठिकाणी म्हणतात 10 अक्षर प्रेम का पढेसो पंडित होय. पंडित होण्यासाठी, ज्ञानी होण्यासाठी फार काही लागत नाही, फक्त अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे का? माझं म्हणलं तर पोरग, दुसऱ्याचं म्हणलं तर कार्ट, त्याला प्रेम म्हणावं की काय म्हणावं? माझा संप्रदाय म्हणले की मोठा, दुसऱ्याचा संप्रदाय म्हणजे कनिष्ठ, त्याला प्रेम म्हणावं की काय म्हणावं? जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, धर्म, संप्रदाय, पंथ आणि व्यक्ती यांच्याबद्दल मनुष्याच्या अंतःकरणामध्ये भावना कोणती असावी? तर माऊली बसवेश्वर सांगते, हा कोण, हा कोण, हा कोण असं म्हणण्यापेक्षा हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा, हा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये जन्माला येतो त्या ठिकाणी शिवप्रसाद तयार होतो. आणि म्हणून गुरुप्रसाद हा श्रेष्ठ आहे. त्याच्या पाठीमागं कारण आहे, गुरुतत्वामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे. कोणतं सामर्थ्य आहे? आपण गीतेला विचारू. गुरुतत्व म्हणजे काय? अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सुख दुःख सुखशमी. सुख आणि दुःखामध्ये समान राहणारा. पाऊस आहे, ऊन आहे, थंड आहे, ऊन आहे पण मी कीर्तनाला येत नाही, पुन्हा येतो. पाऊस आहे, मी भिजतो, मी भजनाला येत नाही. थंड आहे, मला थंडी वाजते, मी भजन करू शकत नाही. या भावना ज्या तिथं तिलांजली पावतात त्याला सुख आणि दुःख समान पाहणारा काय म्हणतात? साधक किंवा गुरु किंवा संत, त्यांना असं म्हटलं जातं. म्हणजे सुख दुःखामध्ये समान राहणारा, देश काल परिस्थिती मध्ये समान राहणारा म्हणजे गुरुतत्व आहे. एवढंच नव्हे, सर्वांच्या मध्ये. एकाने विचारलं, मला ओळखलं का? मी म्हणलं ओळखलं. कोण आहे? मी म्हणलं ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन. कळालं असेल, म्हणजे तू भगवान शिवाचा अंश आहेस अशी माझी मती आहे. नाही हो, मी ब्राह्मण आहे. जन्माला येण्या अगोदर कोण होता? नाही हो, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी लिंगायत आहे, मी अमुक आहे, मी कोष्टी आहे, मी वाणी आहे, मी तेली आहे. हे जन्माला आल्यानंतर ना. पण जन्माला येण्या अगोदर कोण आहेस? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शिवाचा अंश आहे, शिवाचा अंश माझ्यामध्ये आहे. हा भाव जन्माला येणं म्हणजेच गुरुप्रसादाची प्राप्ती होणार. याचा अर्थ एकच आहे, भेदवृत्तीचा विनाश आणि अभेदत्व निर्माण होणं म्हणजे गुरुप्रसाद आहे. आपल्यामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत. वाळवंटामध्ये ज्ञानोपाराय आणि त्यांची भगिनी मुक्ताई, इंद्रायणीच्या काठावर असणारं वाळवंट, त्या वाळवंटामध्ये विहार करत आहे. ज्ञानोपाराय समोर चालतात, पाठीमाग पावलावर पाऊल टाकून मुक्ताई चालत आहे. आणि ज्ञानोपारायांना चालता चालता दृष्टीला एक सुवर्ण अंगठी दिसली. काय दिसली? सुवर्ण मुद्रिका दिसली. आणि ज्ञानोपारायांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, स्त्री म्हणजे सोनप्रिय असणारं तत्व आहे. बरोबर आहे? जगामध्ये अशी कोणती स्त्री नाही, कितीही नाराज होते, तिला जर सोनं दिलं तर तिचा राग हसाड्यात म्हणजे खरंय माहिती शांत होतो. आणि म्हणून ज्ञानोपारायांनी ती सुवर्ण मुद्रिका आपल्या छोटी बहीण असणारी मुक्ताईला दिसू नये म्हणून पायाच्या अंगठ्यानं त्या वाळवंटामध्ये ती अंगठी दाबली. आणि ते दृश्य कोणी पाहिलं? मुक्ताबाईने पाहिलं. आणि मुक्ताई ज्ञानोपारायांना म्हणते, ज्ञाना, माती आणि सोनं याच्यामध्ये तुला अजून भेद वाटतो?
ही दृष्टी जिथून प्राप्त होते त्याला गुरुप्रसाद असं म्हणावं. हा प्रसाद थोर आहे, भारी आहे. अभंगाचं पहिलं चरण. गुरु प्रसादाची थोरी, 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 गुरु प्रसादाची थोरी. महिमा महिमा अशी श्रेष्ठ भारी. सद्गुरूंचा प्रसाद श्रेष्ठ आहे, कारण ते श्रेय मार्गाने जातात, प्रिय मार्गाने जात नाहीत, म्हणून तो प्रसाद श्रेष्ठ आहे. आणि श्रेय मार्गाने जाणारा व्यक्ती पुरुषार्थाची प्राप्ती केल्याशिवाय राहत नाही, अज्ञानाची निवृत्ती केल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसानं मार्ग कोणता पकडावा? श्रेय मार्ग पकडावा. आणि त्या श्रेय मार्गानेच माणसाच्या जीवनाची धन्यता प्राप्त करता येते. असं पहिल्या चरणाचं आपण चिंतन केलेलं आहे. आता माऊली सांगतात, या प्रसादाची प्राप्ती झाल्यावर नेमका परिणाम कोणता होतो, त्याकरता प्रसाद शब्दाचा अर्थ जाणावा लागणार आहे. प्र म्हणजे उपसर्ग आहे, प्र उपसर्ग आहे, आणि सत नावाचा धातू आहे. सत म्हणजे सत्य. या जगामध्ये सत्य काय आहे? ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. ब्रह्म सोडून सर्व मिथ्या आहे. कसं मिथ्या आहे? सर्पावर दोरीवर दिसणारा साप सत्य आहे की मिथ्या आहे? जरी मिथ्या असला तर त्याला पाहिल्यावर भीती वाटते, घाम येतो, चक्कर येते, होतंय की नाही? संसार सुद्धा तसाच आहे. आणि म्हणून त्याची निवृत्ती करण्याकरता सत्याला जाणावं लागतं. म्हणून सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायात न प्रमाणितव्यम. सांगितलेलं आहे, सत्य बोललं पाहिजे. सत्यम वद धर्मम चर, धर्मानं वागलं पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे. स्वाध्याय करत असताना प्रमाद नसला पाहिजे. आणि म्हणून सत्य बोलण्यासाठी, धर्म धारण करण्यासाठी, स्वाध्याय प्राप्त करण्यासाठी आपल्याला सद्गुरूच्या प्रसादाची आवश्यकता आहे. आणि तो प्रसाद प्राप्त झाला की जीवनाची धन्यता प्राप्त होते. भगवद्गीतेमध्ये प्रसाद शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्युपजायते. सर्व दुःखावर निवारण करायचं असेल तर प्रसाद घेतला पाहिजे. प्रसाद घेतला पाहिजे. सत्यनारायणाची कथा ऐकताना त्या नाववाड्याच्या बायकोनं पत्नीनं प्रसाद न घेता पती दर्शनासाठी गेली. परिणाम काय झाला? नाव बुडाली. आपल्या जीवनाची सुद्धा नाव बुडू नये याकरता काय घेतलं पाहिजे? प्रसाद घेतला पाहिजे. प्रत्येक माणसाला जीवनामध्ये 3 प्रकारची दुःख आहेत. प्रसादे सर्व दुःखानां. सर्व दुःखानां
किम दुःखानाम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक दुःखानाम, त्या दुःखांचा निवारण करायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, प्रसाद घ्या. प्रसाद कोणता आहे? भक्तीचा प्रसाद आहे. प्रसाद कोणता आहे? वैराग्याचा प्रसाद आहे. प्रसाद कोणता आहे? ज्ञानाचा प्रसाद आहे. पोटात जाणारा पदार्थ आहे तो क्षणाकरता. लक्षात घ्या, तो देवाला नैवेद्य दाखवल्यावर प्रसाद बनतो, तो प्रश्न वेगळा. पण त्या प्रसादातून भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते, पण आध्यात्मिक सुखाची प्राप्ती करायची असेल तर भक्ती, वैराग्य आणि ज्ञानाच्या प्रसादाशिवाय पर्याय नाही. सर्वजण म्हणाले, महाराज मान्य, आम्हाला भक्तीचा प्रसाद आम्ही गेल्या 165 वर्षापासून, जेव्हापासून शिवसंत वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराजांनी हा अखंड शिवनाम यज्ञ उभा केला, वास्तविक पाहता भगवान शिव न जुना आहे न नवा, न जायते म्रियते वा. लक्षात घ्या, भगवान शिव कसा आहे? जईचा शिव तहीचा शिवाचार, नवा म्हणती ते पामर. इतका प्राचीन असणारा, त्याचं अनादि अनंत असं लक्षण आहे महाराज. देवाचं लक्षण काय? अनादि अनंत तो देव, बरोबर आहे. अनादि अंत ती माया, आणि आदि अंत तो जीव आहे. आणि या जीवाला देवाची प्राप्ती करायची आहे तर मधी कोण आहे? माया आहे, माया. आणि त्या मायेला काय म्हणतात? अघटित घटना पटयसी माया. माया कोणती घटना काय करेल काय सांगता येत नाही. महाराजाचं कीर्तन आहे, सकाळी उठला महाराज, स्नान केलं, लिंग पूजा केली, भस्म विभूती धारण केलं, नाश्ता केला, घराच्या बाहेर पाय टाकला आणि बायको म्हणाली नका न जाऊ. आली की नाही माया? आली. अहो कीर्तन काय सगळं संपलं महाराज. अशा पद्धतीची माया असते. म्हणजे माया कधी काय करेल, किती जरी शृंगार चढवला तर त्या मायेला काय करायचं ते करू शकते. इतकी डेंजर माया आहे. आणि त्या मायेला विजय प्राप्त करून जर देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर काय करावं? प्रसाद घ्यावा. मला सांगा, ज्यावेळी असुरांच्या ताब्यामध्ये अमृत गेलं तर ते काय असुर अमृत देवाला देणार होते? विष्णूला त्या ठिकाणी लीला करावी लागली, मायेची लीला. आणि कोणतं स्वरूप धारण करावं लागलं महाराज? मोहिनीचं रूप धारण केल्यावर त्या मोहिनी रूपामध्ये असुरांचा काम वाढला. अमृताला सोडलं आणि कशाच्या नादी लागले? विषयाच्या नादी लागले. त्याचं नाव माया आहे महाराज. याचा अर्थ असा आहे, काम म्हणजे समुद्रासारखा. एका व्यक्तीच्या मुखामध्ये अमृताचा घोट होता. काय होता? अमृताचा घोट. आता गिरणार तितक्यात त्याला डोळ्यासमोर समुद्र दिसला. त्याने विचार केला, एवढं पाणी समोर असताना या पाण्यानं काय होणार आहे? पण ते पाणी काय केलं? थुंकलं महाराज. आणि कशाच्या नादी लागला? समुद्राच्या नादी लागला. आता समुद्राच्या पाण्यानं तृप्ती कुणाला झाली का? समुद्राच्या पाण्यानं जशी तृप्ती होत नाही तसं मायाच्या नादी लागल्यावर परमार्थ होत नाही. आणि म्हणून त्या मायेवर विजय प्राप्त करायचा असेल तर भक्ती, वैराग्य आणि ज्ञानाचा प्रसाद घ्यावा लागणार आहे. आणि असा प्रसाद घेतल्यावर परिणाम काय होतो? अभंगाचा प्रसाद घेताचे
असं सांगितलं जातं, नाद हरणाला मनोहित करतो. आणि या ठिकाणी भजनाचा जो नाद आहे, भजनाचा जो स्वर आहे, असा स्वर आपल्याला देणारी ही गायन करणारी मंडळी ही आहेत. म्हणून ब्रह्मनाद या ठिकाणी घडतोय. ही मंडळी आहेत, या ठिकाणी शिवनाद घडतोय. आणि यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण भगवान शिवाला महत्व केव्हा आलं? चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, आणि संत देते विवेका असणे की गा. लक्षात ठेवा, संताला किंमत तेव्हाच आहे, गाडी असल्यावर नाही, बंगला असल्यावर नाही, अंगठे असल्यावर नाही. संताला किंमत केव्हा आहे? त्या ठिकाणी विवेक असेल तर. विवेक म्हणजे काय? राजहंस पक्षी आहे महाराज. दूध आणि पाणी एकत्रित करून द्या, पक्षी फक्त काय पितो? दूध पितो महाराज, दूध, पाणी नाही पितो. काय पितो? दूध पितो. त्याचं बरोबर आहे, तो जास्त पाणी पितो है की नाही? असा विवेक आपल्या जवळ असला पाहिजे. आणि हा विवेक जिथं आहे ते संत आहेत. संत संत तेथे विवेका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका. आणि ही बुद्धी आपल्याला संतांच्या, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेल्याशिवाय मिळत नाही. म्हणून विवेक चूडामणीमध्ये सांगितलेलं आहे, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह कारकम. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष आश्रय. महापुरुषांची संगती भेटली पाहिजे. संत लक्ष्मण महाराज महासंगतीचा परिणाम सांगतात. संत संग ज्या लाधला तिन्ही लोके मान्य झाला, 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 तिन्ही लोके मान्य झाला. संत संगती माणसाला काय परिणाम करते पहा. माणूस म्हणजे का थेंबासारखा. माणूस कसा आहे? पाण्याच्या थेंबासारखा. पाण्याचा थेंब तोच आहे. तव्यावर पडला अस्तित्वाचा नाश आहे, फुलावर पडला मोत्यासारखा चमकणार आहे, आणि शिंपल्यामध्ये पडला तर मोती होणार आहे. शिंपल्यामध्ये पडणं म्हणजे संत संग. लक्षात आलं का? संत संघ म्हणजे काय आहे? शिंपल्यामध्ये पडण्यासारखं आहे. पण शिंपलं भेटणं म्हणजे एवढं सोपं आहे का? आयुष्य निघून जातं महाराज, पण शिंपलं भेटत नाही. आणि शिंपलं भेटलं तर पडायचं की नाही विचारायला बायकोला जातो. शिवाय अत्यंत महत्वाचा आहे. महापुरुषांच्या आश्रयामध्ये आल्यावर आपल्याला जे देव दिसत नाही त्यासाठी कारण आहे. आपल्या अंतःकरणावर मल विक्षेप आणि आवरण नावाच्या शक्ती आहे. काय आहे? मल
विक्षेप आणि आवरण. त्याला वीरशैव सिद्धांतामध्ये आणव, माया आणि कार्मिक मल असं म्हणतात. आणि त्या मलाचा नाश करण्यासाठी या धर्मामध्ये दीक्षेचा संस्कार ठेवलेला आहे. कोणता संस्कार? दीक्षेचा संस्कार. तो कधी प्राप्त करावा? वयाच्या 8व्या वर्षी. परंतु आपण कधी प्राप्त करतो? 8 वर 0 आल्यावर. किती झाले? 80. काही स्मशानात जाताना आम्हाला बोलवतात, महाराज जाता जाता कान फुकावं म्हणलं. मी म्हणलं आता याला फुका म्हणलं आणि सोबत याच्या गुरुलाही फुका म्हणलं. अशी परिस्थिती आजच्या काळामध्ये आलेली आहे. विनोदाचा विषय बाजूला ठेवा, त्यातलं मर्म जाणून आपण घेऊया. सांगायचं एवढंच आहे की वयाच्या 8व्या वर्षी आपण काय केलं पाहिजे? गुरु दीक्षा घेतली. दीक्षा कधी घ्यावी हे कळतं. दीक्षा म्हणजे काय? दीक्षा म्हणजे काय? तर दीक्षा शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे. शास्त्रामध्ये असं सांगितले, दीक्षा म्हणजे दीयते परम ज्ञानम. ज्ञान जिथून प्राप्त होतं त्याला दी शब्दातून प्रकट केलेलं आहे, दी अक्षरातून प्रकट केलं आहे. आणि श म्हणजे शालन. शालन कशाचं करावं? काम, क्रोध, मद, मत्सर आदी जे षडरिपू आहेत यांचं शालन आणि ज्ञानाची प्राप्ती ज्या संस्कारातून मिळते तिला काय म्हणावं? दीक्षा म्हणावं. आपण दीक्षा घेतल्यावर काय म्हणतो? आपण दीक्षा घेतल्यावर काय म्हणतो? गुरु करून टाकला. काय म्हणतो आपण? गुरु करून टाकला. गुरु करून टाकला. आता गुरुला टाकण्याकरता गुरु काही टाकाऊ वस्तू आहे का? गुरु हे तत्व आहे. गुरु तत्वात परम नास्ति. गुरु कोण आहे? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्म स्वरूप, विष्णू स्वरूप, शिव स्वरूप तत्व म्हणजे गुरु तत्व आहे. आणि म्हणून गुरु तत्वाला व्यक्ती मानू नये. गुरु तत्व ही ज्ञानाची मूर्ती आहे. गुरु तत्व ही भक्तीची मूर्ती आहे. गुरु तत्व ही वैराग्याची मूर्ती आहे. आणि याच्या सानिध्यामध्ये गेल्यावर कशाचा नाश होतो आणि कशाची प्राप्ती होते? अभंगाचं तिसरं.
पहा, असं सांगितलं जातं सूर्य उगवला की अंधाराला जा म्हणायची गरज नाही. तसं ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची मूर्ती सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली आली की अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश जन्माला आल्याशिवाय राहत नाही. अशा मूर्तीच्या चरणी नतमस्तक होऊया आणि पुढल्या सेवेला सुरुवात करूया. त्याचबरोबर नुकताच नागपूर, विदर्भ आणि खानदेश धर्म दौरा करून आलेले आमचे आत्मीय शतस्थल ब्रह्मी 108 सिद्ध चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होऊया आणि पुढे जाऊया. शिवसंत लक्ष्मण महाराज सांगतात, आनंद प्राप्त करायचा असेल तर जीवनामध्ये द्वंद्व संपलं पाहिजे. द्वंद्व म्हणजे काय? जिथं द्वैत आहे तिथं द्वंद्व आहे. द्वैताला द्वंद्व म्हणतात. मी आणि तू आलं की काय होतं? द्वंद्व होतं. आणि हे द्वंद्व दुःखाला कारण आहे. आणि हे दुःख नष्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची मूर्ती असणारं जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाच्या संगतीमध्ये जावं लागेल. आणि ती संगती प्राप्त झाली की महावाक्याची प्राप्ती होते. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म इत्यादी महावाक्यांची प्राप्ती होते. आणि त्या महावाक्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं निज स्वरूप लक्षात येतं. काय लक्षात येतं? आपल्याला आपलं निज स्वरूप लक्षात येत. एक राजहंस पक्षी जन्माला आल्यापासून कावळ्याच्या संगतीमध्ये राहू लागला. आणि ही गोष्ट राजहंस पक्ष्यांच्या कळपाला कळाली आणि त्यांनी विचार केला, आपला व्यक्ती आपल्यामध्ये आणणं हे आपलं कर्तव्य. मग त्या सर्वांनी त्या पक्षाचा पाठलाग केला आणि तो पक्षी पाणी पित असताना एका तलावावर सापडला. कसा त्याला पकडला, कसा तो म्हणू लागला, सोडा सोडा माझे मित्र समोर गेले म्हणला. त्यांनी विचारलं, कुठे गेले? गेले म्हणले धाब्यावर. आणि मग सोडा सोडा म्हणलं, आणि तू त्यांच्यातला नाही, तू आमच्यातला आहे. बघा ना म्हणले, माझा रंग त्यांचा रंग काळा आहे, माझा रंग काळा आहे, मी त्यांच्यासारखा आहे की नाही म्हणले. बघा माझा आवाज त्यांच्यासारखा आहे, त्यांचा आवाज माझ्यासारखा आहे, मी त्यांच्यातला आहे की नाही म्हणून सोडा, मला जाऊ द्या. नाही म्हणले, थांब म्हणले. मग त्या सर्व राजहंस पक्ष्यांनी त्या पक्षाला, जो स्वतःला कावळा समजत होता, त्याला स्वच्छ पाण्यानं धुतलं सरोवरातल्या. आणि धुतल्यानंतर ना त्याच्यासमोर आरसा आणला, दाखवलं, आता सांग तू कोण आहे. आता आरशात बघितलं, मग त्या कळपाला बघितलं, म्हणजे तुमच्यात आणि आमच्यात आता फरक नाही. मग आला की लिंग म्हणले आता शिवाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, गुरुप्रसाद, गुरुसंगती आपल्याला प्राप्त झाली की अंतःकरणाची वृत्ती जी आहे त्या ठिकाणी भेद राहत नाही, अद्वैत तयार होतं. आणि अद्वैत शब्दाचा अर्थ ब्रह्मानंद. आणि तो ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठी काम, क्रोध आदी षडरिपू हे नरकाचे द्वार आहेत, ते आपल्याला आडवे येतात. आनव माया कार्मिक आदी मला आडवे येतात. त्याकरता आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माची दीक्षा, त्या धर्माचा संस्कार आपण प्राप्त केला पाहिजे. आणि तो प्राप्त केला म्हणजे तुम्ही धर्मज्ञ झाला अशातला अर्थ होत नाही. प्राप्त झाल्यावर त्याच्या विधी सुद्धा कराव्या लागतात. लग्न झालं म्हणजे जीवन संपलं अशातला अर्थ होत नाही. लग्न झालं म्हणजे तिथं संसाराची सुरुवात आहे, पुढे तर खूप मोठा टप्पा आहे. त्याचा धर्म, दीक्षा, संस्कार प्राप्त झाला म्हणजे आपण धर्मज्ञ झालो असा अर्थ राहत नाही. धर्म, दीक्षा, संस्कार प्राप्त झाल्यावर आपल्याला नित्य तीर्थ प्रसाद त्या धर्माचा घ्यावा लागतो. नित्य त्या धर्मासाठी 10 मिनिटं तरी आपल्या जीवनातले द्यावे लागतात. नित्य वर्षातून एकदा त्या धर्माचा गुरुमठ कुठं असेल, त्या धर्मातलं मठमंदिर कुठं असतील त्या ठिकाणी वर्षातून एकदा तरी केलं पाहिजे. आम्ही सप्ताह चालू केलं तरी यायला कोण तयार नाही.
या 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 म्हणलं. महाराजांना म्हणलं आता विचारूच नका म्हणलं. जे आले ते देवाच्या चरणावरली फुलं आहेत आणि जे आले नाही ते कुठली फुलं मग ते आपल्याला काही बोलायची गरज नाही. पण आष्टीगाव त्याला अपवाद आहे बरं. आष्टीगाव त्याला अपवाद आहे. इथं जाती धर्म पंथ संप्रदाय न पाहता सर्व संप्रदायातील मी गुरुचा आहे आणि गुरु माझा आहे या भावनेतून तुम्ही या ठिकाणी येतात. हाच खऱ्या अर्थानं तुम्हाला मिळालेला गुरुप्रसाद आहे. परमपूज्य वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनी ज्यांच्यावर कृपादृष्टी टाकली त्यापैकी एक मूर्ती म्हणजे या मठावरील आचार्य श्री विश्व चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली. हे मठावर बसल्यापासून आतापर्यंत माघ पौर्णिमा नावाचा त्रयदिवसीय उत्सव किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. याला कारण काय आहे? श्री गुरु सारखा असता पाठी राखा विठ्ठलांचा लेखा. गुरु अनेकांना मिळतील पण असे गुरु मिळतील हा मात्र अपवाद आहे बरं. ज्ञानोबा माऊली सांगतात की जीवनामध्ये गुरु कसा मिळावा. माऊली सांगतात मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो संसार पुरू. संसाराचा पूर ओलंडता येईल असं सामर्थ्य देणारा गुरु भेटला तर अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात. यात मात्र शंका नाही. शिवहर आपल्या मठाचे आष्टीचा मठ असेल, साखरखेड्याचा मठ असेल किंवा हदगावचा मठ असेल. साखरखेडा मठावर नूतन मठाधिपती म्हणून ज्यांची नियुक्ती झाली असे सिद्ध चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली. अगदी सुंदर पद्धतीनं विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा प्रत्येक भागामध्ये नियोजित कार्यक्रम त्यांचे चालू आहेत. म्हणजे हे घडतं कुणामुळं? हे घडतं कोणामुळे? कृपेशिवाय काहीही घडत नाही. तत्कृपा केवलम. ती कृपा झाल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आमच्या हदगाव भागामध्ये आता श्रावण मासातला अनुष्ठान असेल, शिवकथा असेल, शिवकीर्तन असतील अथवा विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम असतील, या कार्यक्रमामध्ये अगदी विधियुक्त नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली. आणि सुंदर असं काम ते त्या भागामध्ये करत आहेत. याला कारण काय आहे? गुरुकृपा ही केवलम. गुरुकृपा झाल्याशिवाय काही होत नाही महाराज. आणि या गुरुकृपाचं उदाहरणच आहे मोगरा फुलला फुले वेचुतासी बहारवाला. आज साखरखेड्याचा मठ असेल, आपला आष्टीचा मठ असेल किंवा हदगावचा मठ असेल, त्या ठिकाणी भक्तीचा, वैराग्याचा, ज्ञानाचा जो सुगंध येत आहे त्याला एकमेव कारण काय असेल ते म्हणजे गुरुकृपा. आणि याच गुरुकृपेनं ब्रह्मानंद प्राप्त करता येतो. अभंगाचा चौथा सुख ब्रह्मानंदी होय. सुख ब्रह्मानंदी होय. सुख ब्रह्मानंदी होया.
सेवन करण्याकरता गुरुकृपा नितांत गरजेची आहे आणि ती गुरुकृपा शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराजांच्यावर झाली आणि त्यामुळं या ठिकाणी जे वैभव वाढत आहे ते वैभव केवळ आणि केवळ गुरुकृपेशिवाय वाढलेलं नाही. लक्ष्मण महाराजांचे खूप मोठे उपकार आहेत. बरेच जण म्हणतात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्यापासून मन्मथ माऊलींची ओळख अख्ख्या जगाला झाली. वा. पण त्याच्याही अगोदर तुम्हाला सांगतो मन्मथ माऊलींची खऱ्या अर्थानं ओळख जगाला कुणी करून दिली असेल तर लक्ष्मण महाराजांचा अभंग आहे. मन्मथ प्रिय शिवाप्रती त्यांची पाहुणी भक्ती मन्मथ माऊलींची वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ठिकाणी केवळ ज्ञानाची ठिकाणी केवळ ज्ञानाची हे वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ठिकाणी केवळ ज्ञानाची ठिकाणी केवळ ज्ञानाची हे वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ठिकाणी वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज हे ब्रह्मानंदामध्ये राहत होते. पण ब्रह्मानंदामध्ये राहत असताना त्यांना त्रिकाल दृष्टी होती. भूत भविष्य आणि वर्तमान यांची जाणीव होती. जगामध्ये काय चाललंय, धर्म भक्ती वैराग्य नीती या संदर्भामध्ये जग कोणत्या दिशेनं चाललेलं आहे याची दृष्टी सुद्धा शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याकडे होती. आणि म्हणून ते म्हणाले मन्मथ माऊलींना, मन्मथ माऊली म्हणजे वीरशैव तत्वज्ञानी. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे भीमा नदीच्या काठावर पंढरपूर येथे वाडकर यांनी मन्मथ माऊलींना पदवी कोणती दिली, संत शिरोमणी. परंतु लक्ष्मण महाराजांनी मन्मथ माऊलींना दिलेली पदवी म्हणजे कोण आहे, वीरशैव तत्वज्ञानेश्वर. आणि हे कुणाला कळतं, गुनी गुनी को मिले तो दो बार गदा गदे मिले तो हे मला पुढे बोलायचं नाही. आणि म्हणून वीरशैव धर्मातले संत जे आहेत अगदी ते ज्ञानसूर्य आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि हे कधी कळालं आपल्याला, तर हा ग्रंथ वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनी जर प्रकाशित केला नसता आणि याच गावातले यजमान असणारे आता ते पुण्यामध्ये सुवर्ण व्यवसाय करतात, त्यांनी या ग्रंथाला अर्थसहाय्य दिलं नसतं, आपण सर्वांनी याला मदत केली नसती तर हा ग्रंथ घरोघरी पोहोचला नसता आणि मग हा ग्रंथ घराघरामध्ये गेला नसता. तर वीरशैव तत्वज्ञानी मन्मथ माऊली आहेत असे सांगणारे लक्ष्मण महाराजांचा ग्रंथ आपल्याला भेटला असता का? नाही. म्हणजे जेवढा ग्रंथ महत्वाचा आहे तेवढे ग्रंथ दाखवणारे गुरुही महत्वाचे आहे. आणि हाच खऱ्या अर्थानं ब्रह्मानंद आहे. आणि हा ब्रह्मानंद जगाच्या समोर उदार अंतःकरणानं, लक्ष्मण महाराजांचं अंतःकरण कसं आहे पहा, वसुदैव कुटुंबकम. त्यांनी फक्त साखरखेडा मठाची स्तुती, साखरखेडा मठाचा गौरव करून थांबले असते, त्यांना स्वार्थ साधायचा असता तर. परंतु ते अद्वैतानंद वैभवी होते. त्यांनी पाथरीचा मठ असो, या परिसरामध्ये नदी काठावर जेवढे शिवालय आहेत त्या शिवालयांचं वर्णन सुद्धा त्यांच्या अभंगातून येतं. म्हणजे त्यांना एवढंच सांगायचं आहे, बाबांनो तुमच्या गळ्यामध्ये टाळ दोन आहेत पण त्याचा आवाज मात्र एक. बाबांनो तुम्हाला हात दोन आहेत पण त्यातून आवाज येणारा टाळीचा आवाज मात्र एक आहे. मृदंगाला बाजू दोन आहेत पण त्यातून येणारा आवाज मात्र एक आहे. पेटीला स्वर सप्त आहेत पण येणारा आवाज ध्वनी मात्र
एक आहे हे जसं सत्य आहे, तसं लक्ष्मण महाराजांची दृष्टी ही अद्वैतानंद वैभवी असल्यामुळं ते सर्वांना प्रिय आहेत, सर्वांना प्रिय आहेत. आणि असे लक्ष्मण महाराज म्हणतात, जन्म आणि मृत्यूवर विजय प्राप्त करायचा असेल तर काय करावं? लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण म्हणे द्यावो, लक्ष्मण म्हणे द्यावो, लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण म्हणे घ्यावो, लक्ष्मण म्हणे द्यावो, लक्ष्मण म्हणे द्यावो. जन्म मृत्यू
देवा
चला आरतीचे यजमान कोणी चला आरतीचा यजमान